त्यांचे मेवणे दादा हे उपस्थित झालेले आहेत. आमचा मित्रपरिवार, त्या मित्रपरिवारामध्ये माझे मानलेले भाऊ श्री पाटील, त्याचबरोबर देशमुखताई, माझे बंधू आताच ज्यांनी मी जे काही बोलणार होती ते सर्व काही बोलून गेले, त्याच्यामुळे त्याच्या जोडीनेच मी आता बोलणार आहे. त्याच्यामुळे माझं काम आता हलकं झालेलं आहे. तर माझे बंधू, माझ्या बहिणी, माझे भाऊजी, माझी ताई, माझ्या बहिणीबाई, आमचे प्यारी श्री नामदेव पवार साहेब, माझ्या नाती आणि अनुयोग शिक्षण संस्थेचा सगळा आजी माजी परिवार, इंग्लिश मीडियम, प्रायमरी, हायस्कूल आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. माझ्या भावाने सांगितलं, त्याचबरोबर सर्व शिक्षक मंडळी, पवार सर, पाटील सर, सावंत सर, जोशी सर या सर्वांनी सांगितलं की अनुयोग शिक्षण संस्थेने सर्व शिक्षकांवर कसे संस्कार केले, किती मेहनत या शिक्षकांनी घेतली आणि चिंदरकर सर आणि चिंदरकर मॅडम यांनी घालून दिलेली जी काही शिस्त आहे त्या शिस्तीमुळे आज अनुयोग शिक्षण संस्था संपूर्ण मुंबई शहरामध्ये एक नावाजलेली शिक्षण संस्था आहे की जिला ISO अवॉर्ड मिळालेला आहे. सर, आपण तर संस्था घडवली, मॅडम आपण तर संस्था घडवली, परंतु आपल्या इथे जे शिक्षक कार्यरत राहिले आणि त्यांनी आपली सेवा पूर्ण केली त्या शिक्षकांचे कुटुंब आपण घडवले. खरोखर आपण सुवर्णपरीस आहात. आपण आपलं कुटुंब घडवलं, संस्था घडवली, परंतु इथे प्रत्येक शिक्षक आणि त्या शिक्षकातील प्रत्येक सदस्य कळत नकळत आपण घडवला. एवढं मोठं काम आपण केलेलं आहे. तुमचे आभार शब्दांमध्ये कसे व्यक्त करावे मला सुचत नाही. हा जो P5 परिवार आहे, पाटील सर म्हणजे SP पाटील सर, माझे मिस्टर गणेश पाटील सर, परब मॅडम, आताचे आदरणीय मुख्याध्यापक श्री संतोष परब सर, त्याचबरोबर BN पवार सर आणि अपेक्षा मॅडम, गानू मॅडम या सर्वांनी अतिशय मेहनत केली. कधीही ऊन वारा पाऊस बघितला नाही. नेहमी मला प्रश्न पडायचा, काय हो 2 ऑक्टोबर आणि 14 एप्रिल या दिवशी सगळ्या शाळांना सुट्टी असते, आमच्या शाळेला पण सुट्टी असते, पण तुमच्या शाळेला नाही. हे म्हणतात अशी तक्रार करायची नाही, तूच म्हणतेस ना की तुमची शाळा आणि तुमच्या शाळेत ज्या काही ॲक्टिव्हिटीज चालतात त्या ॲक्टिव्हिटीज तुला आवडतात, मग अशी तक्रार करायची नाही. बरं, मी ती तक्रार मागे घेतली. आताच पाटील सरांनी आणि सर्वांनी सांगितलं की पाटील सर हे व्यक्तिमत्व कसं आहे, तर खरोखर हे एक वादळ आहे. या वादळाच्या मागे धावत धावत मला खरंच असं वाटत होतं की आता हे रिटायर होत आहेत ना, खुश माझी सुटका झाली. कारण सकाळी आमचा दिवस जो 5:30 सुरू व्हायचा तो रात्री 11:30 थांबायचा. जेव्हा नवीन मी लागले होते सर्व्हिसला आणि तेव्हा टेलिफोन बुथवरून फोन करावा लागायचा 1 रुपया टाकून. तेव्हा यांचा संध्याकाळी फोन यायचा, यांचं दुपार अधिवेशन, माझं सकाळ अधिवेशन. ते म्हणायचे हॅलो, अहो तुमचा आता अर्धा दिवस संपलेला आहे आणि अर्धा बाकी आहे. त्याच्यामुळे हे जे व्रत आहे हे व्रत पाटील सरांनी पूर्ण केले. त्यामागे माझी थोडीफार मेहनत आहे असं मी म्हणेन. कारण माझी जी इच्छा होती लग्नाच्या वेळी जेव्हा ते बघायला आले, बाकीचा प्रकार तर माझ्या बंधूंनी सांगितलेलाच आहे, तर काही योग असतात, आपण म्हणतो ते विधिलिखित असतात, पण आपण ते जाणून घ्यायचे असतात. त्याप्रमाणे देवाने मला काय कृती दिली. मी जेव्हा भावाने मला विचारलं की तुला पसंत आहे का ताई, तेव्हा मी म्हटलं हो, मला हाच मुलगा पसंत आहे आणि मी लग्न करेल तर याच मुलाशी करेल, नाही तर नाही. तर आज आपण म्हणतो की नियती ही असते आणि ती खरोखर असते, निसर्ग आहे. आणि आपण ज्याची अपेक्षा करतो किंवा ज्याची कास धरतो किंवा ज्याची पूजा करतो, परमेश्वर सर्वार्थाने
आम्ही आपल्या या मेहनतीला उतरतो. पाटील सरांनी जी मेहनत केली त्यामागे आमचे दोन्ही परिवार घडले. दोन्ही परिवारांसमोर पाटील सर एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून उभे राहिले आणि आज माझी मुलं सुद्धा अतिशय संस्कारक्षम झाली आणि समाजाला आपण काही देणं लागतो म्हणून वेगवेगळ्या व्यवसायात ती पारंगत झालेली आहे. त्याच्यामुळे आज मला खूप अभिमान वाटतोय. आणि आता पाटील सरांनी सांगितलं की पाटील सरांनी बरेच देश बघितलेले आहेत. त्याची स्फूर्ती सुद्धा आम्ही जोशी सर आणि शिंदरकर सर आणि शिंदरकर मॅडम यांच्या मार्गदर्शनानेच आम्ही हे पाऊल उचललेले आहे. प्रत्येक वेळी मॅडमने आणि सरांनी चौकशी केलेली आहे मुलांची. मुलं कशा आहेत, बाई कशा आहेत, काय चाललंय मुलांचं. घरी आल्यानंतर यांनी जेव्हा सांगितलं की आमच्या शाळेत मॅडम आणि सर नेहमी चौकशी करतात, आमचे इतर शिक्षक त्यांची मुलं अशी घडलेली आहे. ही स्फूर्ती आम्हाला इथूनच मिळालेली आहे. आम्ही लोक शिक्षण संस्था आणि सोशल सर्व्हिस लीग यांचं आर्थिक बाब तर आमची खूप सोपी झाली, परंतु हे संस्कार आणि मुलांवर आम्ही जे काही बौद्धिक मुलांना हे देऊ शकलो ते स्रोत आम्हाला इथूनच मिळाले. आणि म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजते की पाटील सरांनी माझी इच्छा मला जेव्हा बघायला आले होते तेव्हा मी व्यक्त केली होती की मला शिकण्याची इच्छा आहे. ती खरोखर त्यांनी पूर्ण केली, मला पूर्ण साथ दिली. मग ते घरकाम असो, पडेल ते काम त्यांनी केलं. माझी मुलगी, मोठी मुलगी राणू 2 वर्षाची होती. आम्ही तिला माझ्या माहेरी ठेवलं. माझ्या आई वडिलांनी ती जबाबदारी पेली. माझी बहीण आणि माझे भाऊ इथे उपस्थित आहे, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. माझी बहीण इथे राहत होती, 3-3.5 वर्ष ती इथे होती, माझ्या राणूला सांभाळत होती. त्याचबरोबर माझे सासरे ते पण 3-3.5 वर्ष इथे होते. त्यांनी तर मला इतकं प्रोत्साहन दिलं की अनिता तू शिक, तुला IAS होण्याची इच्छा आहे ना, तू ते कर. परंतु याचा विचार केला की लग्नानंतर मी 4 वर्ष शिक्षण घेतलं. मला घरातील सर्व मंडळींनी खूप मदत केली, पण त्यामुळे घरातील मंडळी पण सफल झाले. 2-3 तास माझे मिस्टर राणूला गार्डनमध्ये खेळवत असत. जेव्हा माझी MA ची परीक्षा होती, माझ्या दोन्ही बहिणी वैशाली आणि अश्विनी दोन्ही आल्या होत्या. परीक्षा होईपर्यंत त्या थांबल्या. लग्नानंतर आणि राणू झाल्यानंतर 6 महिने मी BA पूर्ण करण्यासाठी माझ्या माहेरी होती. माझ्या आई वडिलांनी मला सांभाळलं. माझा भाऊ मला स्कूटरवर घेऊन जात होता. या गोष्टी आम्ही विसरू शकत नाही. आज आम्ही उभं करताना जे पण उभं केलेलं आहे त्यामध्ये आमच्या दोन्ही परिवारांचा खूप मोठा सहभाग आहे. आपण म्हणतो शिस्तीने राष्ट्र घडतं, तर संस्काराने आणि शिस्तीने आमचं कुटुंब घडलेलं आहे. आणि म्हणून मी सांगू इच्छिते की आमच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. आता सुद्धा दादाने सांगितलं की माझ्या मुलीला अतिशय सुंदर असा परिवार मिळालेला आहे की माझ्या रेखा माणसं आणि आमचे दादा इथे उपस्थित झालेले आहेत. असाच परिवार, जसा परिवार मला मिळाला तसाच परिवार भाग्याने आम्ही शिक्षण संस्थेने याची पवार सर इथे उपस्थित नाही, पण त्यांच्या माध्यमातून परमेश्वर उभारला आणि हा परिवार आम्हाला लाभलेला आहे. अनिता आणि निहारिका या दोन्ही नाती आज उपस्थित आहेत. आणखी माणसाला जगण्यासाठी काय हवं? सरांचा आणि माझा जेव्हा आम्ही गप्पा करायचो तेव्हा सर मला नेहमी चांगले विचार सांगायचे. आवर्जून जोशी सरांची आठवण करायचे आणि म्हणायचे की जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये थोडेफार मतभेद व्हायचे आमच्या सहकार्यांमध्ये, तेव्हा मी सांगायचे तुमच्या सहकार्यांमध्ये काही मतभेद होत नाही बघा, तुमचे सहकारी खूप चांगले आहेत. तेव्हा पाटील सर मला म्हणायचे हो, आम्हाला मिळणारे आमचे शिंदरकर सर आहेत, मॅडम आहेत, जोशी सर आहेत. जोशी सर आणि त्या नेहमी आम्हाला सांगायचे विद्या विनय शोभते. तेच वरील वाक्य मी सुद्धा लक्षात घेतलं आणि आज ज्युनियर कॉलेजमध्ये मी ज्युनियर कॉलेजची इंचार्ज आहे. आमच्या कॉलेजमध्ये अशा कुरबुरी घडतात, बरेच मतभेद होतात, पण मी त्यांना म्हणते की नाही, आपण शिकलेले लोक आहोत, संस्कारित लोक आहोत, विद्या विनय शोभते. जोशी सर तुमचा आमंत्रण आम्ही आमच्या
राबवलेला आहे आणि त्यामुळे आमच्या शाळेचं आणि कॉलेजचं वातावरण सुद्धा अतिशय सुंदर असं झालेलं आहे. हा जो माझा प्रवास आहे SYB नंतर मी मुंबई विद्यापीठामध्ये स्कॉलरशिप घेऊन MA केलं, नंतर BA केलं, युनिव्हर्सिटी फर्स्ट आले. या सर्व प्रवासामध्ये माझी माहेरची मंडळी, माझे आई वडील, माझे भाऊ बहीण, माझे दीर, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या नंदाताई भालेराव. आम्ही दोघंही उभयंता नोकरी करतोय. मी 4 वर्षाचं शिक्षण घेतलं, परंतु या माऊलीने कधीही आम्ही त्याला नेमून दिलेलं काम तेवढंच केलं असं नाही. माझं सर्व घर सांभाळलं, अतिशय प्रामाणिकपणाने सांभाळलं. माझ्या मुलांना या माऊलीने पोटच्या मुलासारखा जीव लावला. त्याच्यामुळे माझी मुलं ही अतिशय सुसंस्कारित झाली आणि मला कधी त्याचा खूप अभिमान वाटतो. पैसे तर आपण देतोच, पण त्या माणुसकीने, त्या प्रेम भावनेने या माऊलीने आमच्या घरावर लक्ष ठेवलं. माझ्या मुलांना नकळत संस्कार आवडले. नंदाताई, आम्ही तुमचे वैयक्तिक खूप खूप आभारी आहोत. त्याचबरोबर माझे सासरे वारले 2007, त्याच्यानंतर माझे वडील वारले 2013, त्यानंतर माझी आई गेली. माझ्या आईची शब्द मी सांगते की माझा जावई म्हणजे लाखात एक आहे, हिरा आहे आणि ते तुम्ही अनुभवत आहे. हे तंतोतंत 100% खरं आहे. आई, बाबा, अण्णा, आई तुम्ही आज जरी नसतात तरी कुठून ना कुठून तुम्ही हा सोहळा बघत आहात. हा आनंददायी सोहळा, हा स्वप्नपूर्तीचा, हा भाग्याचा सोहळा आहे. माझ्या सासूबाई सासरे गेल्यानंतर एकट्या राहत होत्या. त्या पण म्हणजे त्यांनाही कोणाशी त्याही आपण असं म्हणतो की त्यांनी माझ्या सासू सासऱ्यांनी आम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही, कोणत्याही अपेक्षा व्यक्त केल्या नाही. माझ्या सासऱ्यांनी तर तू मुंबईमध्ये चांगल्या प्रकारे स्थिर स्थावर हो, शहापूरच्या घराचा विचार करू नको असे सांगितले. आणि त्यांच्या जवळ जी काही जमापुंजी होती, जेव्हा आम्ही विक्रोळीचं घर घेतलं तेव्हा माझ्या सासऱ्यांनी ती जमापुंजी आम्हाला देऊ केली आणि आज आम्ही चांगल्या प्रकारे स्थिर स्थावर झालो आहोत. ती पाटील सरांनी सांगितलेलं आहे. त्याच्या मागे माझ्या सासूबाईंची, सासऱ्यांची, आईवडिलांची मेहनत आहे. कोणतीही गोष्ट एकाएकी होत नसते. आपल्या चांगल्या सदिच्छा, आपल्या आईवडिलांनी केलेले संस्कार याच्यामुळे ते होत असतं आणि म्हणून आज आम्ही ही प्रगती केलेली आहे. त्याचबरोबर माझ्या सासूबाई जोपर्यंत त्या स्वतःचं काम स्वतः करू शकत होत्या तोपर्यंत त्या स्वावलंबी राहिल्या. जेव्हा त्या आजारी पडल्या, थोडे दिवस अंथरुणावर होत्या, आम्हाला दोघांना प्रश्न पडला होता की आईना आता आपल्याला मुंबईला घेऊन जावं लागेल. परंतु माझ्या मोठ्या नंदबाई पाटील सरांपेक्षा त्या मोठ्या आहेत, त्या शहापूरलाच राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती, त्यांचे यजमान याच्यामुळे थोडे हालाकीचे दिवस त्यांचे होते, पण त्या गंभीरपणे आमच्या पाठीशी उभ्या राहिल्यात. लताताई आज तुमची खूप आठवण येते. त्यांच्या मिस्टरांच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे, सासूबाईंच्या प्रकृती स्वास्थ्यामुळे आज ते उपस्थित राहिलेल्या नाही, पण त्या गंभीरपणे आमच्या पाठीशी उभ्या राहिल्यात. वहिनी आणि दादा, तुम्ही काही काळजी करू नका, तुमच्या मागे किती व्याप आहे ती मला माहिती आहे. आईची जबाबदारी माझ्यावर सोडा. आणि त्यांनी बरोबर आमच्या आईला सांभाळलं, शेवटपर्यंत सांभाळलं आणि म्हणून आम्ही इथे प्रामाणिकपणे आणि कंटिन्यू असं कार्य करत राहिलो. लताताई, तुमचे खूप खूप आभार आहे आणि शेवटपर्यंत आम्ही हे तुमचे उपकार विसरणार नाही. चिंदरकर सर आणि मॅडम यांच्यामुळे आम्ही ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युरोप टूर, लेह लडाख, भूतान असा दौरा केलेला आहे. आणि पाटील सर, तुम्ही प्रॉमिस केलेलं आहे की अमेरिका टूर, पाटील मॅडम, पाटील सर आपण बरोबर करणार आहोत. तर आज सगळं सुखसंपन्नता आहे. हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम मॅडम आणि सर आपण लगेचच घडून आणलात, म्हणून मी आपले खूप खूप आभार मानते. आणि या परिवाराला तुम्ही या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याबद्दल धन्यवाद मानते.